हॅलो हॅलो. तर का नाही बघा, मुद्दा कुठला बी घेऊन यायचं म्हणलं ना तर त्याच्यासाठी सहजासहजी नसते बरं का काहीच. जशी सुरुवात केली तसा शेवटही करावं लागतंय. खरं आहे का नाही? तर बघा, माणसाला ना वासना काय काय करायला लावती, काय काय करायला लावती बाई. त्या वासना एवढ्या बेकार आहेत ना, शरीराची भूक म्हणते त्याला. शरीराची भूक. तिथं आवड निवड, पसंद नापसंद काहीच विषय नाही. हाय का विषय कुठला? फक्त भूक शरीराची, वासना मनाची. त्याच्यासाठी माणूस असं काय काय म्हणजे स्वतःसोबतच घडवून आणतंय. हे शेवट आहे बघा त्याचा. जे काय आपलं मन म्हणतंय, जे काय आपल्याला पाहिजे असतंय, ते शेवट आपल्यासाठीच घातक ठरतंय. हे लक्षात जेव्हा येतं ना माणसाच्या, तेव्हा लय उशीर झालेला असतं या. आणि मग फायदा कुठलाच नाही, खरं सांगायले या. तर अशीच एक घटना आता समोर आली आहे सोशल मीडियावर. तुम्हाला माहिती असेल, ते 2 वर्ष झालं बाई कशी सपादून घेत असेल स्वतःच्या नवऱ्याला. प्रियकराच्या हाताने संपवलेली. तिकडं गुजरातकड झालंय बघा. रील्स बी काढायला येते की लोक त्याच्यावर आता लई. म्हणजे प्रियकर असला हा टाकला नुसता. नुसता टाकला प्रियकर आहे. आणि नवरा एवढा छान मस्त कंपनीमध्ये कामाला असताना त्याला एक नशा ड्रिंक काय म्हणतात होती, दारू मध्ये काहीतरी नशेली पदार्थ देऊन त्याला पुन्हा काय केलंय तिकडच किती फूट माझ्या लक्षात नाही राहिलं. तुम्ही ऐकला असेल ते व्हिडिओ, तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट मध्ये सांगा. कितीतरी फूट खाली त्याला गाडलंय. आणि त्याला झालंय 2 वर्षे. 2 वर्षे कशाला म्हणते तर 2 वर्षापासून ती त्या टाकल्या संग आयुष्य आरामाचं आयुष्य जगत असेल माहित नाही. पण तिच्या दीराला संशय होता म्हणून ते दीर गप बसला नाही. आणि त्यानं हे 2 वर्ष झालं, त्याला 2 वर्ष लागलं हे त्याच्या भावाबद्दल समजा खरं पक्क करायला. पण शेवटी खरं पक्क झालं. आणि आता त्याला ते उकरून काढायला येतं. तिनं कुठं काय केलेलं आहे ना त्याचं, तिथं ती ड्रिंक मशीन का काय नुकी असते का बघा, त्या मशनीनं असं उकरून काढायला येत त्याला. लय खाली फूट कितीतरी 12 का कितीतरी फूट खाली जमिनीत हे केलं होतं त्याला. 2 वर्ष झालं त्याला. तर ताजी बातमी आली वर ही. म्हणून म्हणते, ह्या शरीराच्या भुकासाठी काय काय करतय माणूस. नाही तर बाकीच्या गोष्टी काय माणसाला म्हणजे लागत्यात व तेवढ्या. काय लागत्यात सांगा बरं. अंगाला कपडा, पोटाला भाकर, आणि उली तिली आपलं गन पावडर करणारे असतात त्यांना. हे केस, हे थोबा त्या पार्लर मध्ये जाऊ करतात की म्हणा माय. आपण नाही कधी घरामध्ये पावडर सुद्धा नाही घोळशीत का. कळलं का? पारशामध्ये दिसत असेल बघा तोंडात आली. फिल्टर लावते म्हणून शिरूनी दिसते. कळलं का? एवढं मनावर घ्या जाऊ नका. साधी सिंपलच आहे मी बी. होय तर तुम्हाला काय वाटलं भारी म्हणल्यानं पगळन का काय? ना
जशी सोशल मीडियावर आहे ना तशी कधीच नाही घमंड केला सौंदर्याचा. जे आहे ते आहे, तुमच्या समोर आहे. मी का लपू? स्वतःला का लपवून ठेवू मी? म्हातारी म्हणा, डंगरी म्हणा, तरुण म्हणा, जवान म्हणा, काय म्हणायची ती म्हणा, जे आहे ते आहे. तर बघा, झोपेतून उठून डोळ काढीते की मी, चिपडूस त्या डोळ्याच्या काढीत नाही. काय करायचंय आपल्याला? तरुणपणी नाही कावा गन पावडर करायला भेटलं व माय आम्हाला. मला खरं सांगायलंय तुम्हाला. बघा, मी तुम्हाला माझ्या थोडं ह्याच्यामध्ये घेऊन जाते बरं का, जीवनामध्ये, माझ्या रिअल जीवनामध्ये घेऊन जाते तुम्हाला. चला. म्हणजे माझ्या सासरी का नाही जेव्हा होते ना एकत्र व असं, आता जे आहेत ना ते आता जरा वेगळे आहेत. आपला आहे आता संसार. पहिलं कसं एकत्र सासू सासरे दीर जावा भावा हे असं नंदा नंदवी हे सगळं कुटुंब एकत्र. आणि तवा कसं होतं बघा, काय जावा भावा नव्हत्या मला तवा. लहान लहान दीर, माझाच नवरा मोठा. तवा कसं होतं ते सांगू द्या माय मला, आमच्याबद्दल माझ्याबद्दल. टिकल्याचं आटाण्याचं पाकिट असते का बघा, टिकल्याचं, टिकली कपाळाला लावायची, आटाण्याचं पाकिट होतं तेव्हा, आटाण्याचं. पण ते आटाण्याचं पाकिट बी कवा बाबा नवरा चोरून आणत होता खिशात घालून, कळलं का? पेटाला गेलं ना बाजाराला मायबापासंग, तर मग आटाण्याचं पाकिट चोरून आणत होता नवरा. सासू सासरे म्हणायचे कुकू लावायचा, कुकू असं मियन लावायचं, मियन, आणि त्या मियनावर कुक्कू लायचा, कुक्कू. पण चोरून टिकल्या आणत होता नवरा, आणि त्या टिकल्या लावित बी होते मी, पण त्याच्यासाठी लय बोलून घ्यावं लागत होतं. पण बोलले तर बोलले, बोलू द्या म्हणायचं, काय व्हायलंय. नवरा म्हणायचा बोलू दे, काय व्हायलंय, लाव तू. मी म्हणायचं ना ग माय, तुमच्या मायबापाला पटत नाही, लय बोलत येत ते, पुन्हा उगाच बोलून घ्यावं लागायले, नाही लिहिलेलं बरं. तर म्हणायचे नाही ला बोलू दे, त्याला काय नुसते बोलते तर ते चांगले आहेत माझे मायबाप, असे म्हणायचे. बरं बाबा, हे असं मग ते मायबाप बी चांगले आहेत, आणि मला बी टिकली लावायला घेऊन यायचं की आटाण्याचं पाकिट. आणि फेअर अँड लवलीची एवढी ती 5 रुपयाला, 4 रुपयाला, 2.5 रुपयालाच होती पहिली. पण पुन्हा 5 रुपयाला, 4 रुपयाला अशी झाली. पण पहिल्यानं फक्त 2.5 रुपयाला होती बघा फेअर अँड लवली. फेअर अँड लवली नव्हते लाव देत मला. काय सांगावा तुम्हाला, काय करायचंय म्हणायले, फेअर अँड लवली लावून हे करून कुठं काय होत असतंय का? तुझ्यात तरी अशी काय कमी आहे, मुस्सा करतीस की. म्हणजे काय मी म्हणायचे व. तर नव्हता नवरा बी आणि फेअर अँड लवली. मग पुन्हा मग काय झालं बघा, माझ्या नंदा होत्या, आमच्या चुलत सासऱ्याच्या पोरी, त्याची फेअर अँड लवली कवा तरी लावित होते मी. कवा तरी म्हणजे घरी असल्यावर रानात जावं लागत होतं. पहिलं सासू सासऱ्या संग रानात जायला लय लांब चालावं लागत होतं. मांड्याच्या नुसते साताडे निघायचे माझ्या. काय सांगावा तुम्हाला, सोपं नाही. आता मज्जा मारायला येते त्याच्यासाठी लय 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 भोगलंय, कुणाला माहिती नसतंय. म्हणजे कोस लांब चालत जावं लागत होतं काम करायला, ते वळणं खांदायला. तुम्हाला माहिती आहे का वळणं कशाला म्हणते ती? धुऱ्याला बांधाला, रानात शेतात वावराच्या धुऱ्याला असं असं लांब असं बांधानं खंदीत जायचं, आणि त्याची माती त्या बांधावर टाकायची. मग पाऊस पडला की वावरातलं पाणी त्या खड्ड्यात साचायचं, आणि ते माती जे टाकली का बांधावर
त्या मातीमुळं दुसऱ्याच्या वावरात जात नव्हतं पाणी, आपल्या वावरात थांबायचं. काही दिवस त्या शेताला गारवा. असं जीवन मी जगलंय. लोकांच्या शेतात हे असे काम करून व हा उगच आपलं. तर मग का बाबा घरी राहिलं तर मग त्याला जायची उलशी इतकी इतकी क्रीम लावायची तोंडाला, त्याला बी नुसता घाम फुटायचा. हा म्हणजे अशी मुसमुसा होती मी पहिले, लय जाडजूड होते मस्त उग अशी नुसती हिलहिला. तर मला कशाचीच गरज नव्हती. हा पण लांब लांब रानात जावं लागायचं आणि लय त्रास व्हायचा बघा. नुसता घाम गळायचा बदबदा, आधीच तर गरमी असं म्हणजे लसलसा व्हायचं. काय सांगावा तुम्हाला, ते दिवस मी जगले तर भोगले तर. आणि आता लोकायला वाटतंय कशी म्हातारी होऊन बी डांगचिक फकचिक करायली आहे. अरे बाबांनो, देश तसा भेस जगावा लागत या, कळलं का? ह्याचा अर्थ कमीत कमी असं त्या शरीराच्या भुकासाठी लोकांच्या स्वाधीन व्हायचं नसतं या. एवढं मी तुम्हाला ठामपणे एकदम गर्वानं शिकवू शकते, सांगू शकते आणि तुम्हाला चुकीचं वागण्यापासून रोखू शकते. आता कुणीच नाही येणार माझ्या चॅनलवरून आयडीवर. ही बाईला बेकार आहे म्हणते नाही का ना, हिला काय करायचंय, आमच्याहून आम्ही काय बी करू जात. काही बी करू नका, खरं सांगायले. आयुष्यामध्ये संकट आले तर त्याला तोंड द्यायला शिका. संकट राहत नाही तर ते निघून जाते तर, पण त्याच्यासाठी आपण सक्षम असायला पाहिजे त्या संकटाला पळवून लावायला. तर हे जे घोळगप्पे व्हायले तर ना, ते कुठंतरी आयुष्य उद्ध्वस्त करायलेत व एकूण एकायचं. हा आयुष्य उद्ध्वस्त करायले तर कसं सांगू तुम्हाला. ते म्हणतात ना, भ्रष्ट बुद्धी परिणामी विपरीत काहीतरी असं म्हणतात बघा. तसं केवळ शरीराच्या भुकासाठी एवढे एवढे कसले न कसले भोक हुडकीत फिरायले तर लोक. काय सोयीस्करच आलं माय, मलाच हसू आलं त्याचं. एवढं हुडकीत फिरायले तर लोक, त्याला कुठलीच कसलीच समज राहिली नाही. म्हाताऱ्याची, तरुणाची, मुलांची, ढोर जनावर असतंय ना, त्याच्यातून ते लईची तर वागायले. तर तुम्हाला सांगते मी, असे तर बरेच मुद्दे आहेत माझ्याकडे बरं का. गडी गाड्याचं शोषण करायला आहे आजकाल. हो, काय जमाना निघाला माय असला. भ्याड गडी गाड्याचं शोषण करतोय आणि गाईला, कुत्र्याला, त्या शेळ्या मेंढ्या सुद्धा काय काय म्हणजे. आता बघा, तुम्ही म्हणता तुझा डोळा ह्याच्यावरच का, तर ह्या सोशल मीडियावर असं दुसरं काय आहे सांगा बरं तुम्ही. सोशल मीडियावर तुम्हाला तुमच्यासाठी जरी बी दुसरं असलं तरी बी त्याला कुणी बघत आहे का, ऐकत आहे?
महत्व देतंय का, इम्पॉर्टंट वाटतंय का कुणाला? आता समजा मी माझं घरानं रडू 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 सांगायले खरं दुःख कुणाला नसतंय. पण जर माझं दुःख मी तुम्हाला सांगत बसले तर खरंच तुम्ही ऐकणार आहेत का? लय दुःख आहे व, लय दुःख आहे. पण कुणी समजून घेणार नाही. एकदा ह्याची जाणीव एखाद्याला करून दिली म्हणा, झाली म्हणा, तर पुन्हा कसलं तोंड उघडीत या. तोंड म्हणजे का नाही, प्याकच शिवून घेत या, अशी गोष्ट आहे. तर तुम्हाला जे ऐकू वाटतंय तर घ्या बाबा तुमच्या मनासारखं. काही ना काही बोलायचंय, त्याच्यामध्ये माणूस निवळच असं शांत गपचिप आयुष्य कुणी जगत आहे का? नाही हो. आणि तितक्यामध्ये भर टाकला ह्या सोशल मीडियानं. लयच कसं तरी व्हायलंय. म्हणजे सोशल मीडिया आयुष्यात आली आणि खरंच सांगायले तुम्हाला, असा जन्मल्यापासून कसलाच कुठलाच धब्बा नाही लावून घेतलेला, कसलंच म्हणजे असं आपल्या वागण्यामध्ये कुठलाच डाग नाही. पण ह्या सोशल मीडियानं कोणताच डाग महाग ठुला नाही व, सगळं पुढं आणून ठेवलंय. काय बोलावं आता तुम्हाला, कसं सांगू मी तुम्हाला. ह्या सोशल मीडियाला ज्या लोकांना जवळ केलंय त्या लोकांचं आयुष्य जिवंतपणे नरक झालंय, नरक झालंय. ही सोशल मीडियाच जावी खापावी तिकडं, तोंड वासून मरून जाईल. सोशल मीडियामुळे एवढं झालंय. सोशल मीडिया कायमची बंद व्हावी, ह्या सोशल मीडियाचा अंत व्हावा. ह्या सोशल मीडियाचं 13वी 5वी 7वी 8वी 9वी 10वी 12वी सगळं सगळं गंगाला फावून द्यावा. असं वाटायलंय मला आता. काय सांगू तुम्हाला, कशाला बोलले असते असलं तसलं मी, मला माहितच झालं नसतं. हे सोशल मीडियावर बघून फिरायले, टकुर फिरायले. आता हे अजून लय हाया बरं का. म्हणजे मी आता व्हिडिओ टाकलाय बघा, आरक्षण हटवा, पेज काढून लोक काय काय मागण्या करायले तर बोलायले, तर त्याच्यातली एक जरी मागणी सफल झाली ना तर काय वाईट नाही, सगळं चांगलं आहे. ते बाबा साहब ने दिया हुआ सब कुछ है, पहले से तय है. पण जे बाबासाहेबाला वाटत होतं ना ते जर झालं तर लयच सोने पे सुहाना. सरसगट लय आटी आहे त्या लय मोठ्या. म्हणायला सोपं आहे सरसगट, पण एक एक आट ती मान्य करायला जुगरावं लागतंय, जुगरा. काय सांगायचं तुम्हाला. हे छोटूशी गोष्ट ते पेज काढून आरक्षण हटवा म्हणणारायला कळायला पाहिजे ना, कळायला पाहिजे का नाही. उगा हसायचं काम.